पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवर 25% टॅरिफ आकारणे। 1 ऑगस्टपासून टॅरिफ लागू होणार। ट्रम्प यांची मोठी घोषणा। भारतानं रशियाकडून सर्वाधिक शस्त्र खरेदी केल्याचा निर्णय। अमेरिकेने लावलेल्या टॅरिफच्या परिणामांचा अभ्यास करतोय भारत सरकारकडून भूमिका जाहीर। शेतकरी, उद्योजक आणि लहान व्यापाऱ्यांचं हित जपण्यासाठी कटिबद्ध, दबावाला बळी पडणार नाही सरकारची भूमिका। मोदींच्या ट्रम्पसोबतच्या मैत्रीची किंमत भारताला मोजावी लागते। अमेरिकेच्या 25% टॅरिफ आकारणीनंतर काँग्रेसची ट्विट करत टीका। पाकव्याप्त काश्मीर काँग्रेसनं दिला, मात्र परत घेण्याचं काम आम्हीच करणार। अमित शहांचा राज्यसभेत काँग्रेसवर हल्लाबोल। प्रणिती शिंदेंनी सैन्याचा आणि पहलगाममधील हल्ल्यातील मृतांचा अपमान केला। मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। ऑपरेशन सिंदूर म्हणजे तमाशा, या प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याचा समाचार। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार। वाल्मिक कराड प्रकरणी विशेष मकोका न्यायालयाचं निरीक्षण। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आज निकाल लागण्याची शक्यता। मुंबईच्या एनआयए विशेष न्यायालयात निकाल लागणार असल्याची माहिती। निकालाकडे मालेगावसह देशाचं लक्ष। महादेव मुंडेंची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आज मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार। हत्या प्रकरणातील पहिल्या तपास अधिकाऱ्याचा सीडीआर काढा, अशी मागणी करणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची शक्यता। शिवसेनेचे खासदार आणि राज्यातील इतर महत्त्वाच्या सेना नेत्यांच्या बैठका। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।